नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ATS शोध परीक्षा इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 6 संख्यांचा आकृतिबंध हा अभ्यासणार आहोत. प्रकरण 6 संख्यांचा आकृतिबंध, त्यामध्ये पेज नंबर 70 वर हा प्रकरण आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण थोडीशी बेसिक माहिती पाहूया, नंतर स्वाध्याय 1 ला प्रारंभ करूया. मग याच्यामध्ये काय दिलेले आहे बेसिक माहितीमध्ये, तर काय लिहिले, या प्रकारच्या प्रकारात ठराविक अंतराने संख्या दिलेल्या असतात. त्या शोधून उत्तराचा योग्य पर्याय ठळक करायचा असतो. आकृतीमध्ये एखादा पाडा दिला जातो किंवा ठराविक अंतराने संख्या दुप्पट होत असतात. आता इथे 6, 12, 18 डॅश 30, 36, 42 डॅश 54, 60 डॅश डॅश असं एक कॉलम दिलेले आहेत. पट्टी दिलेली आहे कॉलमच्या. वरील आकृतिबंधांमध्ये 6चा पाडा दिलेला आहे. रिकाम्या जागी पाड्यातील योग्य संख्या भरली की झाले. म्हणजे 6 एके 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 चौक चौथा कॉलम रिकामा आहे. 6 चौक 24 यायला पाहिजे. 6 35, 6 36, 6 7 42. पुन्हा 8व्या कॉलममध्ये काय यायला पाहिजे, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. 60 नंतर आणखीन त्यात 6 मिसळले तर पुढच्या कॉलममध्ये काय येईल, 66. आणखीन 6 मिसळले तर त्याच्या पुढच्या कॉलममध्ये शेवटच्या कॉलममध्ये काय येईल, 72. म्हणजे एकतर याला आपण काय म्हणू शकतो, 6च्या पटीतील संख्या. किंवा याच्यामध्ये आपण जसं डोकं चालू तसं संख्या येऊ शकतात. म्हणजे एकतर 6च्या पटीतील संख्या किंवा 2 2चा फरक, 3 3चा फरक, अशा प्रकारे फरकातला फरक जसं असेल, म्हणजे तो प्रश्न प्रकार जसा आहे त्यानुसार तुम्ही ते उत्तर काढू शकता. प्रत्येकाच्या उत्तर काढण्याच्या पद्धती वेगवेगळ्या देखील असू शकतात. फक्त उत्तर बरोबर यायला हवं आहे. आपल्याला प्रश्न सोडवायला गेले की हळूहळू ते समजणारच आहे. थोडक्यात एवढं लक्षात घ्या की एखाद्या पटीतील संख्या किंवा समान फरकातील संख्या हा या प्रकारामध्ये असतात. मग आता पहिला संख्यांचा आकृतिबद्ध स्वाध्याय 1. त्यामध्ये पहिला प्रश्न काय दिलाय, रिकाम्या चौकटीत कोणता वार येईल. यासाठी सर्वांना वार पाठ हवे आहेत. मग आता पहिल्या कॉलममध्ये काय दिलंय, रविवार, सोमवार. रविवार नंतर काय असतो, सोमवार. म्हणजे सलग येणारे वार आहेत, एवढं तर समजलं. म्हणजे रविवार, सोमवार. सोमवार नंतर काय असतो, मंगळवार. त्यानंतर बुधवार, गुरुवार. म्हणजे ही जी सिक्वेन्स आहे ती इथं मंगळवार लिहिल्यानंतरच पूर्ण होणार आहे. मग मंगळवार कोणत्या पर्यायामध्ये लिहिलं आहे, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4च आपलं बरोबर उत्तर येईल. इतर पर्याय हे चुकीचे असतील. शनिवार, सोमवार, रविवार. सोमवार नंतर सोमवारच येईल का, नाही. सोमवार नंतर शनिवार येतो का, नाही. सोमवार नंतर रविवार येतो का, नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4ला तुम्हाला गोल करावं लागेल. त्यानंतर पुढील प्रश्न काय आहे, खालील संख्यांच्या आकृत्यांमध्ये रिकाम्या जागी योग्य संख्या शोधा. आता 5 नंतर काय लिहिलं आहे, 15 नंतर काय लिहिलं आहे, 25 नंतर कॉलम डॅश लिहिलं आहे, 45 55 65 डॅश डॅश डॅश. आता बघू आपण, इथं लक्षात घ्या 5 आणि 15 मधला फरक किती आहे. ज्याला फरक तोंडी सांगता येते 5 आणि 15 मध्ये 10चा फरक आहे, त्यांनी 10चा फरक लिहायचा. ज्याला येत नाही त्यांनी 15तून 5 वजा केलं, किती राहिलं, 10. त्यानंतर पुढं काय दिलं आहे, 25. मग आता ह्या 25 आणि 15 मधला फरक किती आहे, 5तनं 5 गेलं 0, 2तनं 1 गेलं 1, 10चा फरक आहे. म्हणजे आता इथं बघू, इथं तर डॅश आहे. याच्यानंतर इथं काय आहे, 45 आणि 55. 55 आणि 45 मधला फरक किती आहे, 0, 5तून 1 गेला 10. त्यानंतर 55 आणि 65 आणि 55 मधला फरक किती आहे, 5तून 5 गेलं 0, 6तून 5 गेलं 1. म्हणजे प्रत्येक अंकामध्ये 10चा फरक आहे, हे तर आपल्याला समजलं. म्हणजे 15 आणि 5 मध्ये 10चा फरक आहे, 25 आणि 10 मध्ये 10चा फरक आहे. मग इथं पण 10चाच फरक असावा लागणार, इथं पण 10चाच, इथं पण 10चाच. म्हणजे एक तर तुम्ही असं तर म्हणू शकता की 5 पेक्षा 10ने मोठी संख्या 15 आहे, 15पेक्षा 10ने मोठी संख्या 25 आहे, 25पेक्षा 10ने मोठी संख्या काय असणार मग, 35. 35पेक्षा 10ने जास्त संख्या 45, 45पेक्षा 10ने 55, 55पेक्षा 10ने मोठी संख्या 65, 65पेक्षा 10ने मोठी संख्या काय असणार मग, 75, 75पेक्षा 10ने मोठी 85, 85पेक्षा 10ने मोठी 95.
म्हणजे इथं काय आहे, प्रत्येक संख्यामध्ये 10-10चा फरक आहे. एवढं तर समजलं? किंवा 15 एके 15, 5 एके 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 5 चोक 20, 5 5 इथं 2 पाड्यातला 2चा फरक, असं 2 2 न पाडा वाढत गेलाय असं पण म्हणू शकता. तुम्हाला जसं डोकं तुमचं चालतंय त्या पद्धतीने, फक्त उत्तर बरोबर आले. मग कॉलममध्ये काय काय आपलं बसलंय, 35 75 85 95. हे ज्या पर्याय क्रमांकामध्ये लिहिलेलं आहे सलग पाठीमागे पुढे जर संख्या लिहिलेल्या असतील तर ते उत्तर आपलं चुकीचं असतंय. मग कुठल्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, थांबा 1 मिनिट, मी ते एक्स्ट्रा एक संख्या कॉलम जास्त झाला आहे बहुतेक. इथं 65 नंतर पुस्तकामध्ये 2च कॉलम आहेत. इथं मी एक कॉलम जास्त झालेला आहे, आपण डिलीट करू. म्हणजे इथपर्यंतच आहे प्रश्नामध्ये. मग बघा, हे 3 नंबर सिक्वेन्समध्ये ज्या पर्याय क्रमांकामध्ये आहेत तोच पर्याय आपला बरोबर असणार. आता इथं 85 85 75 येणार का? नाही. 2 वेळा 85 आलंय का? नाही. त्यानंतर 35 75 आणि 85. 35 पहिल्यांदा आहे बरोबर आहे. 75 2 नंबरला आहे, बरोबर आहे. 85 3 नंबरला आहे, बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2च आपलं बरोबर आहे. तरी पण इतर पर्याय चेक करू. 75 2 नंबरच्या पर्याय म्हणजे 2 नंबरच्या डॅशला आहे. इथं 1 नंबरच्या डॅशला 75 घेऊन चालेल का? नाही. तुमचं उत्तर चुकते. 2 नंबरच्या डॅश नंतर सलग 2 वेळा 85 आले, त्यामुळे ऑप्शन 3 तर चुकीचंच आहे. त्यानंतर 35 65 75. 65 आला आहे का कुठल्या डॅशमध्ये? नाही. 65 त्यांनीच दिले, म्हणजे पर्याय क्रमांक 4 पण आपण घेऊ शकत नाही. म्हणजे बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर खाली दिलेल्या रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय येईल? आता बघा, पूर्ण कॉलमच, सॉरी बहुतेक माझं लिहायचं राहिलंय काय की. इथं काय दिलेलं आहे? 2 4 नंतर डॅश आहे 8 डॅश 12 डॅश 16. हा तर किती इझी प्रश्न आहे बघा. 2चा पाडा दिलाय बहुतेक. बेके बे बेदोनी 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंच 10, बेसक 12, बेसाती 14, बेटी 16. पाडाच आहे. पटकन लक्षात यायला पाहिजे की बेके बे बेदोनी 4, बेत्रिक 6, बेचोक 8. हा डॅशवाल्या कॉलम हे आहेत. हे मी आणखीन एकदा डॅश करते, त्याच्यात त्याला गिरवते. त्यानंतर बेके बे 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंच 10, बेसक 12, बेसाती 14, बेटी 16. म्हणजे उत्तरामध्ये काय काय यायला पाहिजे? सलग 6 10 आणि 14. 6 10 14 कोणत्या पर्यायामध्ये आहे? 6 11 14. हा तर चुकला. 6 10 13 नाही. 6 10 14 पर्याय क्रमांक 3 मध्ये हे सलग ऑप्शन आले. 10 14 15 बेच्या पाड्यात 15 कधी नसतं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणता पर्याय येईल? आता बघा, 70 60 डॅश 40 डॅश डॅश 10. आता एक तर आपण पाठीमागून जाऊ किंवा पुढून जाऊ किंवा पाठीमागून. आपल्याला पुढून काय होते बघू. 70 नंतर 10ने वजा 10 केलं तर काय येते? 60. 60 मध्ये 10 वजा 10 केलं तर काय येईल? मग 50. 50 मध्ये वजा 10 केलं तर 40. म्हणजे वजा 10ची सिरीज आहे, एवढं तर आपल्याला समजलंय. म्हणजे आपण इथं 60 मधनं वजा 10 करू, काय झालं? 50. 50 मधून वजा 10 केलं 40. 40 मधून वजा 10 केलं 30. 30 मधून वजा 10 केलं किती आलं? 20. 20 मधून वजा 10 केलं 10. म्हणजे 10 20 30 40 50 60 70. ही सिरीज पूर्ण झाली का नाही? मग बघा, पर्यायामध्ये सलग 50 30 20 50 50 30 20 हे पर्याय जास्त पर्यायामध्ये आहेत, ते आपलं बरोबर उत्तर. 50 30 20 पहिल्याच पर्यायामध्ये बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1च आपलं बरोबर उत्तर असणार. 50 20 40 हे असेल का? पाठीमागे सलग सिक्वेन्सनुसार उतरता क्रम असायला हवाय. 50 20 40 हे पण चुकीचं आहे. 20 30 60 हे चढता क्रम आहे, म्हणजे हे पण चुकीचं आहे. 20 40 50 हे पण चुकीचं आहे, चढता क्रम आहे. म्हणजे 50 20 हे पहिल्या पर्यायामध्ये आहे, म्हणून 50 30 20 म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. त्यानंतर रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणता पर्याय येईल?
आता बघा 12, 15, 18 डॅश 24 नंबरच दिले आहेत, फक्त कशामध्ये दिलेले आहेत? अक्षरात दिलेले आहेत. 12, 12 नंतर काय काय लिहिलं आहे? 15, 15 नंतर काय लिहिलं आहे? 18, 18 नंतर काय डॅश आहे आणि इथं काय आहे? 24. मग बघूया आपण 12पेक्षा 15 कितीने मोठं आहे? 13, 14, 15. 12पेक्षा 15 कितीनं मोठा आहे? 3 मोठा आहे. अधिक 3 करत्या. त्यानंतर 15पेक्षा 18 कितीने मोठा आहे? 16, 17, 18 म्हणजे 15पेक्षा 18 पण 3नच मोठा आहे. मग 18पेक्षा 3 जास्त असणारा काय आहे? 18, 19, 20, 21 म्हणजे इथं अधिक 3 केलं तर काय यायला पाहिजे? अधिक 3, 21. मग 21 कसं लिहायचं परंतु? अक्षरात. एक, वीस. मग 21मध्ये अधिक 3 केलं तर काय येणार? 21मध्ये अधिक 3 केलं तर 21, 22, 23, 24 म्हणजे बरोबर आहे. ही नंबर सिरीज काय आहे? अधिक 3ची आहे. वरची कशी होती? ह्याची होती वारांची. इथं अधिक 10ची होती. इथं पाडा होता. इथं वजा 10ची होती. इथं अधिक 3ची आहे. म्हणजे त्या प्रश्नानुसार तुम्ही डोकं चालवून ती सिरीज नेमकी कशाची आहे? पाड्याची आहे का बेरजेची आहे, वजाबाकीची आहे हे ठरवायचं. काय काय मुलं असं पण डोकं लावतील. 24मधनं 3 गेलं 21, 21मधनं 3 गेलं 18, 18मधनं 3 गेलं 15, 15मधनं 3 वजा केलं 12. जसं लावायचं आहे तसं लावा, फक्त उत्तर बरोबर आलं पाहिजे. पर्याय क्रमांक काय? 3 बरोबर आहे. इतर पर्याय 20, 22, 23 हे चुकीचं आहे. तर अशा प्रकारे ATS प्रज्ञाशोध परीक्षा या इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील गणित या विषयातील प्रकरण 6 संख्यांचा आकृतीमध्ये बंद यामधील स्वाध्याय क्रमांक 1 आपला संपलेला आहे. भेटूया पुढील स्वाध्यायामध्ये.